नमस्कार विद्यार्थिनींनो. आजच्या आपल्या 7व्या लेक्चरमध्ये आपण काल जो आपला अपूर्ण राहिलेला मुद्दा आहे तो आपण पुढे नेणार आहोत. आपण जागतिक लोकसंख्येच्या वितरण आणि जागतिक लोकसंख्येची वाढ या संदर्भात लोकसंख्या भाग 1 या पहिल्या प्रकरणात आपण आढावा घेत आहोत. काल आपण उल्लेख केल्याप्रमाणे की कोणत्याही देशाची लोकसंख्या ही वाढत असताना तिचा एक इतिहास असतो आणि त्या इतिहासाचे साधारण वाढीचे पूर्वी 3 टप्पे होते, नंतर 4था टप्पा ॲड झाला आणि आता आधुनिक काळात 5वा टप्पा त्यामध्ये ॲड झालेला आहे. अशा 5 टप्प्यामधून त्या लोकसंख्या वाढीचा इतिहास हा दर्शवला जात असतो. हा जो लोकसंख्या वाढीचा इतिहास असेल किंवा लोकसंख्येमध्ये त्या त्या देशाच्या होणारी जी स्थित्यंतरं असतील त्यांना लोकसंख्या वाढ प्रतिमान असं म्हटलेलं आहे किंवा त्याला लोकसंख्या संक्रमण प्रतिमान असं म्हटलं जातं. आता काल आपण तुम्हाला उल्लेख केल्याप्रमाणे या आकृतीचं निरीक्षण करायला सांगितलेलं होतं आणि मला खात्री आहे की तुम्ही या आकृतीचं निरीक्षण केलेलं असेल आणि ह्या आकृतीच्या निरीक्षणावरून आपल्याला या 6 खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ती शोधायची आहेत. प्रथम पुन्हा एकदा मी तुम्हाला या आकृतीच्या संदर्भात माहिती सांगतो की हा जो निळ्या रंगाने दाखवलेला जो भाग आहे तो आपण ब्रश घेऊयात. त्याला निळ्या रंगाने दाखवलेला भाग जो आहे हा आहे जन्मदर. काळ्या रंगाने दाखवलेला भाग किंवा रेषालेख जो आहे तो आहे मृत्यूदर आणि लाल रंगाने दाखवलेला रेषालेख जो आहे तो आहे लोकसंख्या वाढ, एकूण लोकसंख्या वाढ. आता याच्यातून या आकृतीचं निरीक्षण केल्याच्या नंतर आता आकृतीमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो की साधारण या बाजूला एक्स अक्षावरची जी दाखवलेले आहेत ते हजारी लोकसंख्येचे आकडे आहेत. 1040पर्यंत आपण ते दाखवलेले आहे. वाय अक्ष जो आहे याच्यावरती प्रामुख्याने काळ दर्शवलेला आहे आणि साधारणतः इथे 1, 2, 3, 4 त्यानंतर पुढे इकडे 5 आणि 6 असे 6 एकूण टप्पे दिलेले आहेत. म्हणजे 6 टप्पे म्हणजे 6 कालखंड आहेत. पहिल्या कालखंडाला नाव दिलेलं आहे अतिशय स्थिर. दुसऱ्या कालखंडाला नाव दिलेलं आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा. तिसऱ्या कालखंडाला नाव दिलेलं आहे नंतरच्या काळात विस्तारणारा. चौथा कालखंड लोकसंख्येमध्ये कमी बदल दर्शवणारा आणि 5वा कालखंड जो आहे हा शून्य वाढ दर्शवणारा कालखंड. मग आता एकूण पुन्हा एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की भारत सध्या यापैकी कोणत्या स्टेजमध्ये असेल? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या? तर सध्याचं भारताचं जर आपण चित्र जर पाहिलं तर भारताची स्थिती जी आहे ती सध्याची अजून प्रामुख्याने 3ऱ्या टप्प्याचीच आहे, लक्षात घ्या. चीन मात्र हा 4थ्या टप्प्यात आता आलेला आहे आणि युरोपातील बहुतांशी देश असतील ते प्रामुख्याने 5व्या टप्प्यामध्ये आता गेलेले आहेत. तर अशी अवस्था आहे. पुढे आता ती उदाहरणं आपल्याला येणारच आहेत. प्रथमतः ह्या आकृतीच्या साहाय्याने दिलेले जे एकूण 6 प्रश्न जे आहेत त्या 6 प्रश्नांची आपण उत्तरं घेऊयात. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे निळ्या रंगाने दाखवलेला हा जो आलेख आहे हा आहे जन्मदर. मग इथं प्रश्न काय विचारला आहे? आलेखातील निळी आणि काळी या रेषा काय दर्शवतात? तर निळी आणि काळी या दोन्ही रेषा ज्या आहेत ते जन्मदर आणि मृत्यूदर हजारी जन्मदर आणि मृत्यूदर दर्शवतात, हे त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय आहे? तर दुसरा प्रश्न आहे आलेखात दर्शवलेला हिरवा रंग काय दर्शवतो? आता आलेखात हा जो हिरवा रंग दर्शवलेला आहे हा हिरवा रंग हा निव्वळ लोकसंख्या वाढ दर्शवतो आणि निव्वळ लोकसंख्या वाढ ही कशी काढली जाते हे काले आपण पाहिलेलं आहे की जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील तफावतीला निव्वळ लोकसंख्या वाढ असं म्हटलं जातं. तिसरा प्रश्न बघा. आलेखात दाखवलेला निळा भाग हा काय दर्शवतो? आता आलेखामध्ये इथे निळा भाग दाखवलेला आहे बघा या ठिकाणी. हा जो भाग आहे हा काय दर्शवतो? तर
लोकसंख्येमध्ये झालेली घट दर्शवतो. म्हणजे काय, की त्या ठिकाणी जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर जास्त आहे. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की काळ्या रंगाचा रेषालेख वरती गेलेला आहे आणि निळ्या रंगाचा रेषालेख खाली आलेला आहे आणि त्यामुळे तिथं लोकसंख्येमध्ये काय दर्शवली गेली, घट दर्शवली गेली. लोकसंख्या घट दर्शवली जाते. हा एक आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देत आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. आता इथे पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, तिसरा टप्पा असेल आणि चौथा टप्पा, चारही टप्प्यांमध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त आहे, हे त्याचं उत्तर झालं. पाचवा प्रश्न बघा, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. आता जन्मदर आणि मृत्यूदर हा जवळपास सारखाच आहे. आता थोडीशी दुरुस्ती करतो की जन्मदर आणि मृत्यूदर सारखाच असण्याचा टप्पा जो आहे तो पहिला टप्पा आहे आणि साधारणतः चौथ्या टप्प्याचा एक शेवटचा कालखंड जो आहे त्या ठिकाणी साधारणतः हे जवळपास दोघंही सारख्याच स्थितीवरती आहेत. मग आपल्याला पुन्हा एकदा मी दुरुस्ती करतो की चौथा प्रश्न जो आहे त्या चौथ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला हे दोन घेता येणार नाहीत. तिथं फक्त आपल्याला असं म्हणता येईल की तिसरा टप्पा आणि चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त आहे, हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर झालं. पाचव्या प्रश्नाचं उत्तर कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर मृत्यूदरा एवढाच आहे, तर त्याच्यामध्ये पहिला टप्पा आणि साधारणतः चौथा टप्पा हे दोन टप्पे आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. अर्थातच मगाशी सांगितल्याप्रमाणे पाचवा टप्पा जो आहे या पाचव्या टप्प्यात हा मृत्यूदर जन्मदरापेक्षा जास्त आहे. ही एकूण 5 प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला मिळाली. आता पुढे आपण जाऊयात. पुढे प्रामुख्याने काय दर्शवलं इथं, तर ते भौगोलिक स्पष्टीकरण दिले आहे. हे जे 5 टप्पे दिले आहेत त्या प्रत्येक 5 टप्प्याचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. मग त्या 5 टप्प्यांचा आढावा घेण्यासाठी मगाशी मी तुम्हाला उल्लेख केल्याप्रमाणे की त्या प्रत्येक देशाची लोकसंख्या ही वाढ किंवा घट जी आहे याचा जो इतिहास आहे तो इतिहास दर्शवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी लोकसंख्या संक्रमण प्रतिमान ह्या सिद्धांताचा आधार घेतला जातो. आणि कालानुरूप प्रामुख्याने एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही कशी वाढली किंवा घटली हे या इतिहासामधून किंवा या संक्रमण सिद्धांतामधून स्पष्ट होते. त्यापैकी पहिला टप्पाकडे जाऊ आपण. पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर टप्पा. आता अतिशय स्थिर टप्पा जो आहे तो पुन्हा एकदा तुम्ही त्या नकाशाचं किंवा या आलेखाचं इथं निरीक्षण करून घ्या की काय दिसतं इथं. जन्म आणि मृत्यूदरामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोघंही उच्च पातळीवरती. उच्च पातळीवर का म्हटलेलं आहे, तर 1040 पर्यंत ह्या दोघांचाही किंमत दिलेली आहे. म्हणजे दोघंही जास्त आहेत. दोघंही जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये तफावत राहिली का, फारशी राहिली नाही. तफावत अत्यंत थोडीशी आहे किंवा अत्यंत कमी दाखवली. म्हणजे याचा अर्थ काय आला की पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर अधिक आहे, जन्मदर आणि मृत्यूदर दोघंही अधिक आहेत. मग असा टप्पा कोणता, तर तो सुरुवातीचा कालखंड असतो. आता त्या कालखंडाचा आता या ठिकाणी आपल्याला आढावा घेता येईल की जन्मदर केव्हा जास्त असतो आणि मृत्यूदर पण केव्हा जास्त असतो. तर एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था ही अतिशय गरीब स्वरूपाची किंवा त्याला आपण असं म्हणू की मागासलेली असेल, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एखादं राष्ट्र हे मागासलेलं असेल, ज्या ठिकाणी साक्षरतेचा प्रसार झालेला असेल किंवा साक्षरतेचं प्रमाण कमी असेल, आरोग्यविषयक सुविधांचा प्रसार झालेला नसेल किंवा ज्या देशामध्ये अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरती किंवा प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असेल, त्याचबरोबर रूढी, प्रथा, परंपरा यांचा प्रभाव ज्या देशाच्या समाजावरती हा जास्त असेल, अशा ठिकाणी साहजिकच त्या ठिकाणी जन्मदराचं प्रमाण हे जास्त असते. तेथे लोकांची मानसिकता अशी असते की आपल्याला जेवढी आपत्ती जास्त असतील तेवढा त्या ठिकाणी आपला हातभार लागेल भविष्यामध्ये किंवा आपल्याला प्रामुख्याने आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हणून त्या आपत्त्यांकडं पाहिलं जातं. आणि ह्या भूमिकेमुळं तिथं जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळे जन्मदराचं प्रमाण जास्त असते. आणि त्याचबरोबर मृत्यूदराचं प्रमाण देखील जास्त का असते, तर मृत्यूदराचं प्रमाण जास्त असण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे मृत्यूदर देखील जास्त आहे. का जास्त आहे, तर प्रामुख्याने
स्वच्छतेचा अभाव असतो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा त्याला आपण राहणीमान असे म्हणू आपण, राहणीमान अतिशय निकृष्ट दर्जाचे असते, वैद्यकीय सुविधांचा फारसा प्रसार झालेला नसतो किंवा विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास झालेला नसतो. अशा त्यानंतर वाहतूक असेल, वाहतूक व्यवस्था असेल, त्याचा विकास झालेला नसतो. एकत्र कुटुंब पद्धती असते किंवा मोठी कुटुंब असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशी एक धारणा असते की जास्त अपत्य असतील तर त्यातली काही दगवली तरी काही शिल्लक राहतील, अशा धारणेतून प्रामुख्याने जास्तीत जास्त अपत्यांना जन्म दिला जातो. म्हणून जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर देखील का जास्त असतो तर रोगांचा प्रभाव असतो, वैद्यकीय सुविधांचा अभाव म्हटलेला आहे, स्वच्छतेचा अभाव असेल, बालमृत्यूदर, कुपोषण असेल किंवा अर्भक मृत्यूदर याचं प्रमाण जे आहे ते जास्त असते. त्याचबरोबर माता मृत्यूदर हा देखील प्रामुख्याने या देशांमध्ये लक्षणीय असतो आणि त्यामुळे साहजिकच या देशांमध्ये मृत्यूदर देखील जास्त असतो. मग जन्मदर आणि मृत्यूदर हे दोघंही जास्त असल्यामुळे ह्या देशांमध्ये लोकसंख्या फारशी वाढ दर्शवली जात नाही. एकतर ती स्थिर असते किंवा त्यामध्ये फार अतिशय नगण्य स्वरूपाची वाढ होते. आता या बाबतीत आपल्याला भारताचं उदाहरण देता येईल की साधारण 1901 पासून तर 1931पर्यंतचा जो कालखंड होता, त्या कालखंडात भारत हा या स्थितीतून जात होता. म्हणजे भारताची परिस्थिती ही प्रामुख्याने 1901 ते 1931पर्यंत ही अशा प्रकारची होती. दोघंही जन्मदर आणि मृत्यूदर हे दोघंही अतिउच्च पातळीवरती होते आणि म्हणून भारताच्या लोकसंख्येत त्या कालखंडामध्ये फारशी वाढ आपल्याला दिसत नव्हती. आता आपण पुढे जाऊयात. पुढे दुसरा टप्पा आहे बघा, की दुसरा टप्पा या ठिकाणी काय दिलेला आहे. दुसरा टप्पा तर दुसऱ्या टप्प्यात असं म्हटलं आहे की आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा. पुन्हा एकदा आपण आकृती बघू. आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा असं का म्हटलं आहे तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल की जन्मदर जो आहे तो प्रामुख्याने कसा आहे, अतिउच्चच आहे, वरच्याच पातळीवर. परंतु मृत्यूदरामध्ये झपाट्याने काय झालेली आहे, या ठिकाणी झपाट्याने त्याच्यामध्ये घट झाली. मृत्यूदरामध्ये झपाट्याने इथं घट झालेली दिसते आणि जन्मदर मात्र अजून वरतीच आहे. आणि याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी इथे आरंभीचा काळ बघा, की आरंभीच्या काळात हा जो दोघांमधला फरक आहे किंवा हिरव्या रंगाने दाखवलेला प्रामुख्याने नैसर्गिक लोकसंख्या वाढ जी आहे त्याच्यामध्ये रुंदी वाढत चाललेली आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे की आरंभीच्या काळामध्ये विस्तारणारी अवस्था असं म्हटलेलं आहे. आता या दुसऱ्या टप्प्यात काय दिसतंय आपल्याला तर जन्मदर उच्च पातळीचा आहे, मृत्यूदरात मात्र झपाट्याने घट झाली. जन्मदर हा उच्च पातळीवरतीच आहे, मृत्यूदरात मात्र काय झालेली दिसते, झपाट्याने घट झालेली दिसते. मग ही घट होण्याची कारणं काय. आता ती घट होण्याची कारणं अशी आहेत की काही प्रमाणात विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार सुरू होतो. मग साथीच्या रोगांवरती औषधं वगैरे निघतात, साथीचे रोग आटोक्यामध्ये येतात, रोगांवरती मात केली जाते. त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधांचा ग्रामीण भागापर्यंत प्रसार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे बालमृत्यूदर, माता मृत्यूदर याचं प्रमाण जे आहे ते कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर कुपोषण, शेतीचा विकास झाल्यामुळे उत्पादन वाढते आणि शेतीच्या विकासामुळे कुपोषणासारखी समस्या जी आहे ती दूर होते. वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ होऊ लागते. त्यामुळे प्रामुख्याने जलद गतीने लोकांना सेवा उपलब्ध होतात. मग आपत्कालीन स्थितीमध्ये देखील अशा प्रकारच्या सेवांमुळे मृत्यूदरात घट होण्याचा परिस्थिती आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणांमुळे प्रामुख्याने झपाट्याने मृत्यूदर घटतो आणि जन्मदर मात्र उच्च पातळीवरतीच राहतो. परिणामी दोघांमधला फरक जो आहे तो फरक खूप मोठा किंवा दोघांमधली तफावत जी आहे ती खूप मोठी असल्यामुळे प्रामुख्याने या गटात किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्येचा विस्फोट अशा प्रकारचं संज्ञा त्या ठिकाणी मांडली जाते. कारण लोकसंख्या प्रचंड गतीने वाढते, म्हणून त्या दुसऱ्या अवस्थेला लोकसंख्या विस्फोटाची अवस्था असं या ठिकाणी म्हणता येईल. हे एक लक्षात ठेवा की दुसऱ्या अवस्थेत आरंभीच्या काळात विस्तारणारा जो गट आहे त्या गटामध्ये जन्मदर हा उच्च पातळीवरती राहतो, मात्र मृत्यूदर हा झपाट्याने खाली येतो आणि त्यामुळे दोघांमधला फरक किंवा नैसर्गिक लोकसंख्या वाढ ही प्रचंड होते
आणि त्या प्रचंड होणाऱ्या लोकसंख्या वाढीला लोकसंख्येचा विस्फोट झाला असं आपण म्हणतो. मग इथं तुम्ही एक लक्षात घ्यायचं की सहज तुम्हाला असा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न विचारला येईल की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये किंवा प्रतिमानामध्ये लोकसंख्या विस्फोटाची अवस्था कोणती? तर कोणती अवस्था? उत्तर आपलं कोणतं येईल? दुसरी अवस्था, सुरुवातीच्या काळात विस्तारणारी अवस्था. आता याच्यामध्ये कोणकोणती उदाहरणं आहेत किंवा सध्या या गटामधून कोणकोणते देश जात आहेत? तर त्यामध्ये बघा, आफ्रिकेतील कांगो, नायजर, युगांडा हे सगळे मध्य आफ्रिकन देश आहेत आणि आशिया खंडातला इथं बांगलादेश दाखवलेला आहे. या गटात बांगलादेशाचा यामध्ये समावेश केलेला आहे. तर हे जे देश जे आहेत, आता त्यामध्ये आपल्याला अफगाणिस्तान असेल, सोमालिया, इथिओपिया हे देश देखील याच्यामध्ये देता येतील. ते देखील याच गटामधून जात आहेत. असे अनेक देश आहेत की ते प्रामुख्याने ह्या दुसऱ्या अवस्थेमधून जात आहेत. तर हा झाला प्रामुख्याने लोकसंख्या वाढीचा किंवा लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा दुसरा गट. आता आपण तिसऱ्या गटाकडे जाऊ. तिसऱ्या गटाला काय म्हटलेलं आहे की नंतरच्या काळात विस्तारणारा. आता इथे एक लक्षात घ्यायचं की दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था ह्या दोनही सारख्याच आहेत. दोन्हीमध्ये प्रामुख्याने लोकसंख्येची वाढ जी आहे ही जास्तच आहे. फक्त फरक एवढाच आहे की पहिल्या अवस्थेमध्ये प्रामुख्याने वाढ जी आहे ती सुरुवातीला कमी, नंतर मात्र जास्त, आणि दुसऱ्या अवस्थेत सुरुवातीला जास्त, तिसऱ्या अवस्थेत सुरुवातीला जास्त आणि नंतरच्या मग कालखंडात मात्र ती कमी झालेली दिसते. आता पुन्हा एकदा आपण त्या तिसऱ्या अवस्थेचं आकृतीमध्ये त्याचं निरीक्षण करू. ही तिसरी अवस्था बघा. ह्या तिसऱ्या अवस्थेमध्ये काय दिसतं आहे तुम्हाला? तर जन्मदर जो आहे तो झपाट्याने खाली आला. जन्मदर झपाट्याने खाली आला आणि मृत्यूदर जो आहे तो मात्र खालीच आहे. त्याच्यात फारशी काही घट होताना दिसत नाही. घट होते परंतु अत्यल्प घट. आणि इथं मात्र कशी आहे? जास्त. आणि इथं कशी आहे? अल्प. म्हणजे पुन्हा एकदा बघा की इथं मी लिहितो की जन्मदर जो आहे हा मात्र काय झालेला आहे? जलद. इथं काय म्हणू आपण? जलद खाली आलेला आहे. आणि इथं काय झालेलं आहे? मृत्यूदर हा अल्प प्रमाणात घटलेला आहे. आणि त्यामुळे ह्या दोघांमधला फरक जो आहे हा फरक इथे येणार नाही. दोघांमधला फरक जो आहे हा काय दर्शवतो इथे? तर लोकसंख्या ही जास्तच दर्शवतो. हे लक्षात घ्यायचं. हा गट आहे. जन्मदर झपाट्याने खाली आला, मृत्यूदर मात्र खाली आहे परंतु तो फारसा जलद गतीने खाली आलेला नाही. आणि याच्यामुळे लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या वाढ ही जास्तच आहे. आता पुन्हा बघा त्याचं स्पष्टीकरण. आता तिसऱ्या टप्प्याचं इथे आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर जो आहे, दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर तो आणखी कमी होतो. तो तिसऱ्या टप्प्यात जाताना तसाच खाली स्लोप खालच्या दिशेने आहे तशाच पद्धतीने जातो. पण जन्मदर जो आहे तो जन्मदर मात्र खूप झपाट्याने कमी झालेला तो आकृतीत आपण पाहिला. आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे लोकसंख्या वाढतच राहते पण दर मात्र काय झालेला असतो? कमी झालेला असतो. दोन्ही म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हा एवढा फरक आहे तो लक्षात घ्यायचा की दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे इथं वरती मी तुम्हाला उल्लेख करून देतो. इथं कसा असतो? जास्त. आणि इथं दर जो आहे, दर म्हणू आपण, दर जास्त. आणि इथं दर मात्र काय झालेला असतो? तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी झालेला असतो. हा दोघांमधला फरक. मात्र दोघांमध्ये लोकसंख्या वाढ जी आहे ती कशी आहे? दोघांमध्ये ती जास्तच आहे. दोघांमध्ये ती लोकसंख्या वाढ ही प्रामुख्याने जास्तच आहे. हे लक्षात घ्यायचं. आता तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं आहे की लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्यात जन्मदरामध्ये झपाट्याने घट होते मात्र मृत्यूदरामध्ये तेवढ्या झपाट्याने घट होत नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो परंतु लोकसंख्या वाढ ही जास्तच असते. मग आता याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या देशाचा उल्लेख करता येईल? तर चीन. आणि सध्या आता भारत पण याच्यामध्ये आलेलं आहे. या गटामध्ये भारत आहे. त्यानंतर याच्यामध्ये मेक्सिकोसारखा देश असेल, पाकिस्तानसारखा देश असेल, हे सगळेच देश जवळपास आता या गटामध्ये येऊ लागलेले आहेत. अमेरिका देखील प्रामुख्याने या गटामध्ये आपल्याला देता येऊ शकेल कारण यांची झपाट्याने काय होत चालली आहे? वाढ जी आहे त्या वाढीचं प्रमाण जे आहे ते घटत चाललेलं आहे.
म्हणून चीनचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी देता येईल. आता अजून पुढे बघा की आता हा झाला तुमचा तिसरा टप्पा. आता चौथा टप्पा जो आहे त्या चौथ्या टप्प्याकडे जायचं आहे. चौथा टप्पा काय दर्शवलेला आहे? कमी बदल दर्शवणारा. लोकसंख्येचा काय दाखवला आहे इथे? कमी बदल. आता तो कमी बदल जो आहे तो परत आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा आकृतीकडे जावं लागेल. हा चौथा टप्पा आहे. काय दिसतं इथं? लोकसंख्या तर वाढलेली आहे, पण जन्मदरही खालच्या पातळीवर आलेला आहे, मृत्यूदरही खालच्या पातळीवर. दोघांमधला फरक जो आहे तो खूप काय झालेला आहे? कमी. त्यामुळे लोकसंख्या वाढ जी आहे ती काय झाली आहे? सुरुवातीच्या काळात कमी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढ ही कुठं झालेली आहे? ऋण. त्याला काय म्हणू आपण? ऋणवाढ. ऋणवाढच्या दिशेने किंवा त्या लोकसंख्येमध्ये कोणताही बदल होत नाही. बदल नाही असं म्हणू आपण. बदल होत नाही. अशा प्रकारे हा चौथा टप्पा आहे. आता त्या चौथ्या टप्प्याचं थोडं स्पष्टीकरण बघू. इथं काय म्हटलं आहे की या चौथ्या टप्प्यात प्रामुख्याने जन्मदर आणि मृत्यूदर हे दोघंही प्रामुख्याने कसे आहेत? जास्त आहेत. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोघंही जास्त असल्याने लोकसंख्या वाढ जी आहे ती काय दर्शवलेली आहे? स्थिर दर्शवलेली आहे. लोकसंख्येमध्ये फारसा त्या ठिकाणी बदल होत नाही. जन्मदर अधिक असतो कारण जास्त मुले असणे चांगले अशी धारणा त्या ठिकाणी होते आणि या टप्प्यात देशाची आर्थिक स्थिती जी आहे ती विकसित नसते. परंतु एकच मिनिट, पहिला टप्पा आपला चौथा टप्पा पाहिजे आपल्याला. हां आपला चौथा टप्पा चाललेला आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये बदल जो आहे तो लोकसंख्येचा बदल जो आहे तो काय दर्शवलेला आहे? कमी बदल दर्शवलेला आहे. इथं मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जन्मदर जो आहे तो काय झालेला आहे? आणखी कमी झालेला आहे. कारण का? तर राहणीमान उंचावलं असतं. आता जन्मदर आणि मृत्यूदर यांचा संबंध जो आहे हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा राहणीमानाशी असतो. याचं कारण असं की जिथं राहणीमान उच्च असते अशा ठिकाणी त्या ठिकाणी मुलांचं पालनपोषण याकडे फारसं लक्ष द्यायला वेळ नसतो. कारण जो समाज हा विकसित असतो त्यामध्ये प्रामुख्याने पती पत्नी किंवा पुरुष महिला हे सर्वच उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले असतात आणि त्यामुळे अपत्यांना जन्म देणे किंवा अपत्यांची वाढ किंवा त्यांचं पोषण करणे हे एक प्रामुख्याने जोखीम समजली जाते. आणि ही जोखीम असल्यामुळे किंवा एक प्रकारची रिस्क एक प्रकारचे गुंतवणूक असल्यामुळे ह्या गोष्टींकडे विचार करण्यासाठी किंवा वेळ देण्यासाठी फारसा त्या कुटुंबांना किंवा त्या समाजाकडं वेळ नसतो आणि म्हणून कमीत कमी अपत्यांना जन्म दिला जातो. शिवाय अशी एक धारणा असते की जेवढी जास्त अपत्य असतील तेवढा त्या ठिकाणी शिक्षणाचा किंवा इतर खर्च जो आहे तो खर्च त्या ठिकाणी करावा लागतो आणि म्हणून प्रामुख्याने राहणीमानामुळे जन्मदरावरती परिणाम होतो. शिवाय राहणीमान उच्च असल्यामुळे कुटुंब नियोजनविषयक प्रामुख्याने साधनांचा उपयोग असेल किंवा त्याचबरोबर रोगराई असेल याबद्दल प्रामुख्याने आरोग्यविषयक सुविधांचा पूर्णपणे त्या ठिकाणी विकास झालेला असतो. अर्भक मृत्यू किंवा अशा प्रकारचा मृत्यूदर जो आहे तो कमी झालेला असतो. त्यामुळे एक प्रकारे जी जन्माला आलेली अपत्य असतील ती जिवंतच राहतील अशी एक धारणा झालेली असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त अपत्यांना जन्म दिला जात नाही. ही एक प्रकारची धारणा ही उच्च समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण इथं सेवा व्यवसाय वगैरे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात. तर अशा ठिकाणी जन्मदर ऑटोमॅटिक कमी झालेला असतो आणि मृत्यूदर तिथं कमी होण्याचं कारण म्हणजे कोणतं? तर आरोग्यविषयक सुविधा उच्च प्रतीच्या असतात. कुठल्याही प्रकारच्या रोगावरती किंवा साथीचे रोग जे आहेत ते पूर्णपणे समूळ नष्ट झालेले असतात आणि त्यामुळे अशा ठिकाणी आता मृत्यूदराचं प्रमाण जे आहे तेही कमी झालेलं असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनाच्या परिस्थितीवरती आता विकसित देश जे आहेत त्या देशांमध्ये तर सध्याची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे. कारण हा कोरोना व्हायरस जो आहे तो याच्यावरती अजून संशोधनच झालेलं नाही. परंतु पाश्चात्य किंवा जे विकसित देश आहेत त्या देशांमध्ये जरूर त्याच्यावरती संशोधन होईल आणि त्यावरती आता सद्यस्थितीत जो मृत्यूदर वाढलेला आहे त्या मृत्यूदरावरती नियंत्रण आणलं जाईल
आता प्रश्न फक्त एवढाच आहे की आता हा चौथा टप्पा जो आहे त्या चौथ्या टप्प्यात कोणते देश येतात, तर त्यामुळे संयुक्त संस्थाने हा या टप्प्यातून जात असणारा देश आहे. कॅनडासारखा देश असेल, त्याचबरोबर आपल्याला रशियासारखा देश असेल, हे देश त्या ठिकाणी आपल्याला या चौथ्या टप्प्यातून जाणारे देश म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. त्यानंतर आता पाचवा टप्पा आहे. पाचवा टप्पा काय आहे? ऋण लोकसंख्या वाढीचा. ऋण लोकसंख्या वाढीचा म्हणजे काय की इथे लोकसंख्येमध्ये घट होणार आहे. पुन्हा एकदा आपण आकृती बघा. ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय की जन्मदर खाली गेलेला आहे आणि मृत्यूदर काय आलेला आहे? वरती. म्हणजे जन्मदरापेक्षा मृत्यूदराचं प्रमाण जास्त, त्यामुळे लोकसंख्येत काय झालेली आहे? ती घट झाली आहे. आता ही जी घट आहे, ही घट काय दर्शवते? ऋण लोकसंख्या वाढ. म्हणजे त्या देशाची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या काय होत आहे? कमी होते. कमी म्हणजे ऋण लोकसंख्या वाढीचा टप्पा. मग इथे काय दिसते आपल्याला की जन्मदर का बरं कमी झालेला असतो? तर हे देश जे आहेत ते देश पूर्ण विकसित देश असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे किंवा चौथ्या टप्प्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या सेवासुविधांचा विकास झालेला असतो. राहणीमानाचा दर्जा उच्च असतो. त्यामुळे प्रामुख्याने जन्मदर जो आहे, जन्मदराचं प्रमाण विभक्त कुटुंब पद्धती असेल किंवा कुटुंब पद्धतीचा त्या ठिकाणी परिणाम झालेला असतो. जन्मदर जो आहे तो कमी झालेला असतो आणि मृत्यूदरही कमी झालेला असतो. का कमी झालेला असतो? तर सगळ्या प्रकारच्या सेवासुविधा त्या ठिकाणी विकसित झालेल्या असतात. आरोग्य, पर्यावरण अशा प्रकारचं आनंददायी जीवन त्या ठिकाणी असते आणि नागरिकांची स्थिती देखील उत्तम असते. देशाची अर्थव्यवस्था देखील उत्तम प्रकारे विकसित झालेली असते. आणि असे काही देश आहेत की बेल्जियमसारखा देश असेल, आईसलँडसारखा देश असेल, नॉर्वे असेल, स्वीडन असेल, डेन्मार्क असतील, हे देश असे आहेत की त्या देशांमध्ये प्रामुख्याने ही सद्यस्थिती चालू आहे. स्वीडन वगैरे या देशांचं आर्थिक परिस्थिती इतकी मजबूत आहे की त्या देशातील नागरिकांनी जरी उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेतला नाही तरी 2-2, 3-3 वर्ष देशातील नागरिकांना ते सहज त्या ठिकाणी पोचू शकतील इथपर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. आणि म्हणूनच अशा फेजमधून जाणारे हे जे देश आहेत त्यामध्ये स्वीडन असेल, फिनलंड असेल किंवा नेदरलँड असेल, हे सर्व देश जे आहेत हे देश प्रामुख्याने या टप्प्यातून म्हणजे पाचव्या टप्प्यातून जात आहेत की त्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या काय होऊ लागलेली आहे? घटू लागलेली आहे किंवा कमी होऊ लागली आहे. तर थोडक्यात आपण आजच्या या लेक्चरमध्ये किंवा आजच्या या आपल्या पाठामध्ये काय पाहिलेलं आहे? तर लोकसंख्या संक्रमणाचे 5 टप्पे. पहिला टप्पा पुन्हा एकदा बघा. पहिला टप्पा काय? अतिशय स्थिर. अतिशय स्थिर या टप्प्यात काय अवस्था दिसते? जन्मदर आणि मृत्यूदर दोघेही उच्च पातळीवरती, त्यामुळे लोकसंख्येत वाढ आहे का? फारशी नाही. दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा. जन्मदर उच्च पातळीवरती आहे, मृत्यूदर मात्र झपाट्याने खाली आलेला आहे, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर वाढलेला आहे, लोकसंख्या देखील वाढलेली आहे. तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा. जन्मदर झपाट्याने खाल्ला आहे, मृत्यूदर देखील खाली आलेला आहे, लोकसंख्या वाढ ही जास्तच आहे परंतु वाढीचा दर मात्र काय झालेला आहे? कमी झालेला आहे. चौथा टप्पा कमी वाढ दर्शवणारा की इथं काय दिसतंय? जन्मदर आणि मृत्यूदर दोघंही खालच्या पातळीवरती आलेले आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये फारसा बदल होताना दिसत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की पहिला टप्पा आणि चौथा टप्पा यांची लोकसंख्या वाढीची स्थिती ही किंवा वाढीचा दर जो आहे तो समान असतो आणि दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा यांची लोकसंख्या वाढीची स्थिती ही समान असते. आता पाचवा टप्पा जो आहे तो अलीकडच्या काळात निर्माण झालेला आहे. त्या टप्प्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्या टप्प्यामध्ये लोकसंख्येत वाढ न होता लोकसंख्येत काय होते? घट होते. हे नीट लक्षात घ्यायचे, कारण ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुन्हा या प्रत्येक टप्प्यामध्ये कोणकोणते देश आहेत त्याचे एक एक उदाहरण बघा. अतिशय स्थिर हा जो टप्पा जो आहे या टप्प्यात सध्या आता जगातला कोणताही देश नाही. पहिल्या टप्प्यात कोणताही देश नाही हे लक्षात घ्या. दुसऱ्या टप्प्यात आरंभीच्या काळात इथं कोणते आहेत? बांगलादेश असेल, युगांडा असेल, नायजर असेल, कांगो असतील. हा झाला दुसरा टप्पा. ही उदाहरणं आपण घेतो आहे. तिसऱ्या टप्प्यात कोणता देश आहे? तर त्यामध्ये भारताचा उल्लेख करता येईल, पाकिस्तानचा उल्लेख करता येईल, त्याचबरोबर प्रामुख्याने आता चीन देखील याच टप्प्यातून जात आहे असाही त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करता येईल. आता चीनची अवस्था थोडीशी भारतापेक्षा पुढे आहे,
त्यांचा लोकसंख्या वाढीचा दर हा भारतापेक्षा खूप कमी झालेला आहे. म्हणजे भारत थोडक्यात आपण असं करू की या तिसऱ्या टप्प्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, तर चीन हा तिसऱ्या टप्प्याच्या शेवटला आलेला आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यात कोणता देश दिला आपण? चौथ्या टप्प्यामध्ये आपण USA किंवा संयुक्त संस्थाने देश दिला आहे. कॅनडासारखा देश असेल, हे देश देता येतील. ऑस्ट्रेलियासारखा देश देता येईल. जपानसुद्धा आता चौथ्या टप्प्यातून मार्गक्रमण करत आहे. पाचवा टप्पा. पाचव्या टप्प्यात कोणती उदाहरणं देता येतील? स्वीडन, फिनलंड, नेदरलँड, जर्मनी हे देश प्रामुख्याने या पाचव्या टप्प्यात आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल. तर अशा पद्धतीने आज आपण लोकसंख्या संक्रमण प्रतिमान ह्या सिद्धांताची माहिती घेतलेली आहे. आज आपण तुर्तास इथंच थांबूयात. उद्याच्या तासाला आपण पुन्हा या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांचे आपण काय करणार आहोत? रिव्हिजन घेणार आहोत. धन्यवाद.